श्री तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज या ज्या महापुरुषांनी बहुजन समाजाच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढली, प्रथम मी त्यांना वंदन करतो. आज खऱ्या अर्थाने माझ्यावर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे आणि ज्यांच्यामुळं मी आज खऱ्या अर्थाने जिवंत आहे असे सगळे माझे या ठिकाणी जमलेले बांधव आणि महाराष्ट्रामध्ये जे एक आंदोलन सुरू झालेलं आहे सोमवारपासून, आणि त्या सोमवारपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यामध्ये सर्व बहुजन समाजाचे लोक, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे लोक, समतावादी विचाराचे लोक, पुरोगामी विचाराचे लोक, सगळे पक्ष संघटना एकत्र येऊन निदर्शनं करतायत, निवेदनं देत आहेत, बंद ठेवतायत आणि तो पाठिंबा देतायत. तो मला नाही, तो खऱ्या अर्थाने राज्यघटनेतील असलेल्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समतेसाठी, शाहू महाराजांच्या बंधुत्वासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायासाठी आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या, लोकशाहीच्या राज्यघटनेतील पिरंबलसाठी हा पाठिंबा आहे. ही लढाई माझी व्यक्तिगत लढाई नाही. या ठिकाणी कोकणकर साहेब आलेले, त्यांनी 2-3 दिवस सलग एक व्हिडिओ करून समाजामध्ये एक जागृती निर्माण केली. खरं तर मराठवाड्यामध्ये अल ऑस्ट्रेलिया, तळत कॅनडा, अवघा मुलूक आपला, चला जग जिंकूया, बहुजन समाजामध्ये एक जगामध्ये निर्माण झालेली एक स्पर्धा आहे उद्योगाची, व्यवसायाची, अर्थकारणाची. याची जागृती महाराष्ट्रामध्ये केली पाहिजे म्हणून आम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावर होतो. आणि त्या काळामध्ये लागून एक कार्यक्रम आला होता, आणि तो होता अक्कलकोटच्या अत्यंत मान्यता प्राप्त असलेल्या जन्मयराजे भोसले, त्या ठिकाणचं स्वामी समर्थांच्या अन्नछत्र चालवतात, काही संस्था त्यांच्या अधीन काम करतात, शिक्षण संस्था, आणि सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार खऱ्या अर्थाने आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या हस्ते होता. परंतु त्यांना जमत नसल्यामुळे तब्येतीचं कारण प्रवास, आणि या कारणाने तो माझ्या हस्ते होणार होता. खरं तर मी कुठला सत्कार स्वीकारत नाही, कुठला पुरस्कार स्वीकारत नाही किंवा कुठल्या सत्काराला जात नाही. परंतु मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही मुंबईला संभाजी ब्रिगेडचं एक अधिवेशन घेतलं होतं, त्यामध्ये ज्ञानेश महाराज यांनी स्वामी समर्थांबद्दल जे काही बोलले होते त्याची एक प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये झाली होती. आणि त्यामुळे त्यांच्यावर 9 केसेस झाल्या होत्या, आणि त्या 9 केसेसमुळे ते फार व्यथित होते. त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या समोर जायला लागत होतं कोर्टामध्ये. चित्रलेखाचे संपादक जवळपास 30 वर्ष राहिलेले, प्रबोधनकार असलेले ज्ञानेश महाराज रिटायर झालेले, वय झालेले, अशा काळामध्ये केसेसला समोर जाणं त्यांना अवघड झालं. मग जर आपल्याला सन्मानाने स्वामी समर्थ ट्रस्ट असेल, अन्नछत्र मंडळ असेल, तिथल्या संस्था असेल, शिक्षण संस्था, अन्य मराठा समाजाच्या संस्था, आणि स्वतः जन्मयराजे भोसले यांनी आपल्याला विनंती केली की तुम्ही या. मी त्या विश्वासाने तिथं गेलो, कारण एकदा जर संवाद झाला तर कदाचित ज्ञानेश महाराज यांच्यावर ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्या आपण संवादाने मिटू शकतो. कारण लोकशाही मध्ये संवाद हे माध्यम आहे प्रश्न सोडवण्याचं. लोकसभा कामावरती विरोधी पक्षाचे नेते, सत्ताधारी पक्ष, विविध पक्षाचे नेते एकत्र येऊन सभागृह चालवतात. हरेक द्वंद्वात्मक विचाराचा सिद्धांताप्रमाणे चालतो. अनेक विचार एकत्र येतात आणि त्या विचारांना सर्वोत्तम चांगला विचार करून घेऊन या देशाची प्रगती होती. हा विचार आहे. सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातील देशाची अत्यंत चिंताजनक आहे. हे सातत्याने आपण बघतोय. 2014ला केंद्राचं सरकार बदललं, महाराष्ट्राचं बदललं, 10 वर्ष ते सत्तेत राहिले, आणि नंतर केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीने 2
पक्षांवर तरलेला आहे. म्हणजे नितीश कुमार इंडियाचे, चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे, ते दोन्ही पुरोगामी आहेत. पण राजकीय महत्वाकांक्षा आणि सत्तेसाठी ते केंद्राच्या सत्तेला पाठिंबा देतात. महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेचा गट देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेला पाठिंबा देतो. पुरोगामी विचाराच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुठून त्यांनी एक पक्ष काढला, तोही राष्ट्रवादी, तो पाठिंबा देतो. म्हणजे पूर्ण बहुमत 14 नंतर 10 वर्ष राहिल्यानंतर केंद्रात आणि राज्यात मिळालेलं नाही. पक्ष फोडले जातात, पक्षाचे आमदार आयात केले जातात. आजची भारतीय जनता पार्टी म्हणजे ती मूळ जी भारतीय जनता पार्टी होती ती राहिलेली नाहीये. तिच्यामध्ये अनेक लोक काँग्रेसचे गेलेले, अनेक लोक. म्हणजे तुम्ही जर त्यांचे एकूण जर 132 लोक बघितले तर त्यातले 70-80 लोक हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पुरोगामी पक्षाचे लोक. कारण त्यांना संख्याबळ पाहिजे 145. खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाहीये, हे राजकीय व्यासपीठ नाहीये. हे पार्टी ट्रस्टच्या आभासी जगामध्ये म्हणजे सोशल मीडियाच्या जगामध्ये एका मित्रांचं संघटन आहे. या मित्रांच्या संघटनेमध्ये येत असताना आनंद उत्सव साजरा करायचा, भेटी गाठी घ्यायच्या, गप्पा गोष्टी करायच्या, एकमेकाला प्रेम द्यायचंय, आश्वासन द्यायचंय. आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये ही देशातली अभूतपूर्व गोष्ट आहे की महाराष्ट्रातले 2,500-3,000 लोक या कार्यक्रमाला जमतात. तर मी जवळपास सगळ्याच कार्यक्रमाला हजर होतो. पण भारताला स्वातंत्र्य मिळत असताना, भारताला स्वातंत्र्य मिळत असताना विन्स्टन चर्चिल पंतप्रधान होते ब्रिटनचे. विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान होते. ते म्हणले होते की लोकशाही पद्धतीने देशामध्ये आता राजकारण चालत, भारतामध्ये राजकारण म्हणजे पॉलिटिक्स. आणि ते म्हणतात पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड. राजकारण हे देवापेक्षा जास्त शक्तिमान आहे. राजकारण हे जास्त शक्तिमान आहे देवापेक्षा. दुसरं वाक्य ते म्हणतात सोशल वर्क इज स्वीट पॉइझन विदाउट पॉलिटिक्स. समाजकारण हे गोड विष आहे राजकारणाशिवाय. आता यांनी राजकारणावर का बोलायची वेळ आली तर या देशातलं महाराष्ट्रातलं राजकारण किती अस्वस्थ करणार आहे. तुम्हाला माहित आहे की निर्भय म्हणून एक कार्यक्रम निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्या अगोदर प्रबोधनासाठी असीम सरोदे, निखिल वागळे आणि विशंबर चौधरी यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रबोधन करत असताना त्यांच्यावर किती वेळा हल्ला झाला. पुण्यामध्ये मी साक्षीदार आहे ज्यावेळेस निखिल वागळेंची गाडी फोडण्यात आली. त्याच्यात विशंबर चौधरी आणि असीम सरोदे सुद्धा होते. म्हणजे ही काय अलीकडची एक घटना नाहीये. तुम्ही इतिहासात गेला तर बुद्ध काळापासून क्रांती प्रतिकारचा इतिहास आहे. महात्मा ज्योतिबा फुलेवर मारेकरी घातले. काय करत होते ते? समाजाचं प्रबोधन करत होते, शिक्षण घेण्याचा आग्रह धरत होते. शाहू महाराजांवर 7 वेळा हल्ले झाले. शाहू महाराजांच्या बहिणीच्या लग्नामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांवर हल्ला झाला. तुम्हाला चौदार तळ्याचं आंदोलन माहिती आहे. तिथं मनुस्मृती झाली. चौदार तळ्याचं पाण्याचे आंदोलन करत बाबासाहेबांवर हल्ला झाला. काळाराम मंदिर नाशिक मंदिर प्रवेशासाठी बाबासाहेबांनी आग्रह धरला, त्यांच्यावर हल्ला झाला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये मोठं योगदान दिलं. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला आणि जानेवारी 1948
1948ला नथुराम गोडसे यांनी त्यांची हत्या केली. हत्येचं कारण काय सांगितलं? पाकिस्तान. आता हे खरं तर खूप बोलण्यासारखं आहे. अलीकडच्या काळामध्ये 2014 नंतर दाभोळकरांची हत्या झाली, अंधश्रद्धा निर्मूलनच्या. कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली, गौरी लंकेशची हत्या झाली, कलबुर्गीची हत्या झाली. अजून मास्टर माइंड सापडलेला नाही. शॅडो आर्मी नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. या शॅडो आर्मीच्या माध्यमातून कशा प्रकारे षडयंत्र रचलं जातं आणि छोटे छोटे गट, छोटे छोटे संघटना तयार करून त्यांना अशा हत्याच्या जबाबदारी दिले जातात. तुम्ही बघितला असाल सनातनचा विषय. सनातन प्रभाच्या माध्यमातून ते सगळे प्रश्न पुढे आले. मी काही एखादं नाव घेऊ शकत नाही. ज्या वेळेस तुम्ही माझ्या गळ्यामध्ये कवड्याची माळ घातली त्यावेळेस माझं आयुष्य कवडी मोल झालेलं नाही, तर ते मौल्यवान झालेले. ही कवड्याची माळ छत्रपती शिवाजी महाराज घालायचे, कारण ते रयतेचे राजे. ज्यावेळेस तुम्ही कवड्याची माळ घालता ना, तुम्ही निडर आणि बेडर होता. अरे तुम्ही अक्कलकोटला माझ्यावर काळ वंगण घालून, पंढरपूरला माझा अभिषेक करून, दुग्ध अभिषेक करून मला विठ्ठल केला असं मला वाटायला लागलं. तुम्ही मला काळ केलं आणि पंढरपूरमध्ये मला दुग्ध अभिषेक झाला. हे प्रेम लोकांनी मला. अरे तुम्ही माझ्यावर वंगण तेल घातलं, पण माझ्यावर घातलेलं तेल आज महाराष्ट्राला आग लावतंय, याचा इशारा तुम्ही समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खान चालून आला. आधीच्या आता सरदार होता. शिवाजी महाराजांबरोबर फक्त 10 मावळे होते. 10. अफजल खान तगडा होता, पण शिवाजी महाराजांनी वाघ नखेने त्याचं डेरळ फोडलं. ती वाघ नखी मला आज भेट दिलेली आहे की साताऱ्यामध्ये, जिथं प्रतापगड सातारा जिल्ह्यामध्ये. पुण्यामध्ये शाहिस्त खानावर शिवाजी महाराज चालून गेले. फक्त 200 मावळे होते. शाहिस्त खान औरंगजेबाचा कोण होता? मामा होता. पण मामा असण्यापेक्षा त्याचा वजीर होता, हे लक्षात घ्या. तर ही लढाई आहे शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या तत्वाची, मानवतेची ही लढाई. ही माझी एकट्याची, तुमची, संभाजी ब्रिगेडची लढाईच नाहीये. पण 2 गोष्टी आपल्यामध्ये अडचण आहेत. एक अहंकार आणि दुसरी महत्वाकांक्षा. या विचारात, या चळवळीला धोका निर्माण झालेला आहे आणि तो धोका आहे अहंकाराचा आणि दुसरा महत्वाकांक्षेचा. मग ती सामाजिक असेल, राजकीय असेल, कुठलीही महत्वाकांक्षा आपल्या सगळ्यात पुढं पहिलं आपल्याला माहिती असलं पाहिजे की हा देश महत्वाचा आहे, महाराष्ट्र धर्म महत्वाचा आहे, व्यक्ती महत्वाची नाहीये, फुले शाहू आंबेडकरांचा विचार महत्वाचा आहे. तुम्ही सांगा की माझ्यावर हल्ला करण्याची मागणी काय होती? 25 वर्ष संभाजी ब्रिगेडला होऊन गेले. रौप्य महोत्सवी अधिवेशनामध्ये आणि डॉक्टर आर साळुंखे, डॉक्टर जयसिंगराव पवार, मामा देशमुख यांना मी विश्वभूषण दिलं, विश्वभूषण पुरस्कार दिला. समाजामध्ये त्यांना सर्वोच्च स्थान देण्यासाठी आम्ही हे केलं. त्याच्याबद्दल त्याचं काय आवश्यक नाही. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही एक सिरियल काढली. डॉक्टर अमोल कोल्हे त्याचे प्रमुख कलाकार होते संभाजी महाराजांचे. खरा इतिहास आम्ही पुढे आणला. संभाजी महाराजांची सिरियल येण्याच्या आधी आम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत. अनेक आमच्या चांगल्या विचारवंत लेखकांनी संभाजी महाराजांवर सर्वोत्तम पुस्तकं लिहिली. संभाजी महाराजांचा इतिहास नव्याने मांडण्यात आला. त्यांना विविध चित्रपट
संभाजी महाराजांची सिरियल काढली, संभाजी महाराजांनी लिहिलेलं बुधभूषण नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. आम्ही संभाजी महाराजांचा अपमान करू शकतो? संभाजी, शिवाजी याच्यामध्ये जी आहे, जी हा आदरयुक्त शब्द आहे. त्यांचा आम्ही कधी स्वप्नात सुद्धा अपमान करू शकत नाही. पण त्यांनी असं म्हणलं की छत्रपती संभाजी ब्रिगेड करा. निश्चित त्याचा संवाद झालेला होता 2 वेळा. पण कायदेशीर तांत्रिक अडचणी आहे. हा देश घटनेप्रमाणे चालतो, कायद्याप्रमाणे चालतो. मग नक्की हेतू त्याचा प्रामाणिक होता का की छत्रपती संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही सन्मान करतोय आणि नुसतं संभाजी ब्रिगेड म्हणून अपमान करतोय? ही गोष्ट खरी नाही. मग याच्यामध्ये काही षडयंत्र आहे, काही धोरण आहे. संभाजी ब्रिगेड सारख्या आक्रमक संघटनेला दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न का केला जातो? तर सातत्याने आपण जी विचारधारा मांडतोय, मागच्या 1.5 महिन्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर महोत्सव, संयुक्त जयंती फेस्टिवल याच्या निमित्त शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मांडण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात सुरुवात केली. बिंदू चौकाचं वैशिष्ट्य काय? कोल्हापूरच्या 1950ला भाई माधवराव बागल यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये 1956ला बाबासाहेब गेले. पण 1950ला महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा भाई माधवराव बागलांनी कोल्हापुरात बसवला. काय नातं आहे शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं? शाहू महाराजांनी माणगावला पैसे घेतली आणि माणगाव कोल्हापूर जवळ आहे. कोल्हापूरच्या जवळच्या माणगाव परिषदेमध्ये सांगितलं, आता मला अस्पृश्यांची काळजी नाही, अस्पृश्यांना नेता मिळाला आणि बाबासाहेब आंबेडकरांची हत्तीवरनं साखर वाटत कोल्हापूरमध्ये मिरवणूक काढली. त्या काळामध्ये शाहू महाराज, तेच बाबासाहेब ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज गेले त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, शाहू महाराज इज द पिलर ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचा आधारस्तंभ शाहू महाराज आहे. बहुजन समाजाने शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसऱ्यासारखी साजरी केली पाहिजे. शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं हे नातं आहे. सयाजीराव गायकवाडांचं बाबासाहेबांचं नातं आहे. परदेशात सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिकायला पाठवलं. गोलमेज परिषदेला त्यांची भेट झाली. त्यावेळेस बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये जी मांडणी केली त्याचा सत्कार बाबासाहेबांचा सयाजीराव गायकवाडांनी लंडनमध्ये केला. मग ही मांडणी मधल्या काळामध्ये नाही झाली आणि मग सुरू झाला नामांतराचा विषय. नामांतराचा विषय सुरू झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायच्या वेळेस बाबासाहेबांनी मराठ्यांचं नातं माहीत नाहीये, विचाराचं माहीत नाहीये आणि अशा काळामध्ये एक मोठा संघर्ष उभा राहिला आणि तुही पेरली गेली दलित मराठा महासंघ विरुद्ध दलित पॅंथर असा संघर्ष झाला. पण मराठा सेवा संघाची स्थापना झाली 1990ला. 1990ला मराठा सेवा संघ, मग संभाजी ब्रिगेड, मग जिजाऊ ब्रिगेड. म्हणजे झालेल्या चुका आहे त्या प्रबोधनाच्या माध्यमातून, आमच्या विचारवंत लेखकांच्या माध्यमातून, मग जमीन नेकडू असतील, साहेबराव खंदारे असतील, अशोक राणा असतील, डॉक्टर आ साळुंके, मामा देशमुख, जयसिंगराव पवार, श्रीमंत कोकाटे, प्रदीप साळुंके, यशवंत गोसावी, सगळ्यांनी तुमची नावं घेऊ शकतो. यांनी जे प्रबोधन केलं त्या प्रबोधनाचा परिणाम झाला की दलित मराठा एकत्र आले आणि समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी शशिकांत पवार मराठा महासंघाच्या अध्यक्षांना दलित मित्र पुरस्कार दिला. यांचं ऋणानं बंद आहे. काही गैरसमज झाले असतील, काही चुकीची मांडणी झाली असेल, पण चुकीची मांडणी कोण करतंय, हे गैरसमज कोण करतंय? अलीकडच्या काळामध्ये मंडल कमिशन 1990ला लागू झाला. 94ला
ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण 1902 ला दिलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटनेत दिलं होतं आणि म्हणून या देशाची विभागणी ही 85% विरुद्ध 15% आहे. आता एससी एसटी ओबीसी हे संघटित राहिले शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने. तर इथला ब्राह्मणवादी समाज जो वर्णवर्चस्व मानतो, जो मनस्फूर्तीचा समर्थक आहे, त्याला सत्य देणं शक्य नाही. कारण अल्पसंख्याक ब्राह्मणांना बहुसंख्य होण्यासाठी धर्माची गरज पडते आणि म्हणून वैदिकांचा जो धर्म आहे त्या वैदिकांच्या धर्माला हिंदू धर्म म्हणून सांगितलं जातं. आमच्या सगळ्यांचा धर्म हिंदू धर्म आहे. आम्ही सगळे सण उत्सव कुटुंबातले सगळे संस्कार जन्मापासून मृत्यूपर्यंत आम्ही हिंदू धर्म पद्धतीने करतो आणि म्हणून आरक्षणाच्या नंतर संघटित झालेला एससी एसटी ओबीसी याच्यावर वैदिक धर्माच्या सगळ्या लोकांचं पांघरून टाकून या देशामध्ये 1992 ला राम मंदिराच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम दंगली उभा राहिल्या आणि मग हिंदू मुस्लिम म्हटल्यानंतर दोन धर्माचा संघर्ष. एससी एसटी ओबीसी हे हिंदुत्वाच्या आंबेला खाली आले, एकत्र आले आणि मग हळूहळू या देशामध्ये एक विचारसरणी मांडली जाऊ लागली. जर नक्कीच तुम्हाला धर्माच्या माध्यमातून आम्हाला हक्काने अधिकार द्यायचे असतील तर आमची काही अडचण नाहीये. प्रश्न असा आहे की या देशामध्ये 40% लोक बेरोजगार आहेत आणि मग बेरोजगारी का निर्माण करायची तर त्यांना अशी कामं द्यायची जे पुरोगामी चळवळीचे लोक आहे त्यांची हत्या करण्याची. तुम्हाला माहिती आहे मध्ये माझ्याकडे एक विशाल काटे नावाचा मुलगा आला. विशाल काटे हा काँगो रिपब्लिक मध्ये ऑस्ट्रेलिया तळप कॅनडा अवघा मुलूक आपला या चळवळी अंतर्गत परदेशात गेलेला आहे. विशाल काटे गेल्याच आठवड्यामध्ये मला भेटून गेला. त्याच्या आईला त्यांनी पहिल्यांदा आयुष्यामध्ये एक सोन्याचा दागिना केला होता. बोरमाळ म्हणतात ग्रामीण भागामध्ये. नवीन साडी आणली होती. आई वडिलांना कपडे केले होते. घराची दुरुस्ती केली होती. त्यांनी जे परदेशात जाऊन नोकरी करून जे अर्थकारण केलं होतं त्यातनं त्याच्या कुटुंब सावरत होतं. तो आत्महत्या करायला चालला होता पण पार्टी प्लसचा कार्यक्रम सांगवलेला होता आणि मी भाषण केलं होतं ऑस्ट्रेलियात अवघा मुलूक आपला. त्या पार्टी प्लसच्या कार्यक्रमामध्ये तो मला भेटला. अहो मला परदेशात जायचंय, जाता येईल का? तो म्हटलं हो काय नाही. आणि तो परदेशात गेला. हा विशाल काटे आम्ही घडवला आणि तुम्ही दीपक काटे कसा घडवला याचा फरक आहे. दीपक काटेंवर खुनाचे गुन्हे, खंडणीचे गुन्हे, बेकायदेशीर पिस्तूल बाळगण्याचे गुन्हे. आता बहुजन लोकांनी विचार करायचा. आमची जी मुख्य चळवळ आहे ती अर्थकारण, उद्योजकता, व्यावसायिकता. परदेशातली नोकरी ही सुरू कशी झाली? 2016 ला मराठा क्रांती मोर्चे निघाले. सगळ्यांना अपेक्षा होती की घटनेत दुरुस्ती केली जाईल, कायदा बदलला जाईल, 52% ओबीसीना 52% आरक्षण मिळेल, 27% आहे, 25% आरक्षण वाढवलं जाईल आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून सामावलं जाईल. परंतु तसं झालं नाही आणि नंतर एक कायदा आला तो म्हणजे ईडब्ल्यूएसचा, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. आणि आम्ही त्याचं पहिलं स्वागत केलं कारण कुणबी म्हणून आरक्षण मिळत नसेल तर आर्थिक गरीब म्हणून आरक्षण घेता येईल म्हणून आम्ही त्याचं समर्थन केलं. पण आरक्षणाचा तुम्ही विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12.5 कोटी, देशाची लोकसंख्या 142 कोटी आणि दुसरीकडं 91 साली 90 ला मंडल कमिशन, 91 ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा कायदा, त्याच्याकडे सगळ्या चळवळीचं सपशेल दुर्लक्ष झालं. 1990 ला चायनाची इकॉनॉमी भारतापेक्षा कमी होती, जीडीपी कमी होता आणि मग चायना जगातली 2 नंबरची इकॉनॉमी झाली 21 लाख ट्रिलियनची आणि भारताची इकॉनॉमी आहे 3.5 लाख ट्रिलियन डॉलरची. आम्ही विचार करायला लागलो की अंतर कसं कर. त्यांची सुद्धा लोकसंख्या
चीप लेबर आणि या तत्वावर आज चायनाने आपली इकॉनॉमी वाढवली. साम्यवादी देश, समाजवादी विचारसरणी, साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट, शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांना न्याय देणारा विचार, कार्ल मार्क्सचा विचार. पण त्यांनी भांडवलशाही स्वीकारली, उद्योग स्वीकारले आणि मग त्यांची प्रगती झाली. आमचं म्हणणं आहे चायना आमच्या पुढे जाऊ शकत नव्हतं. आमच्याकडे शिक्षण दर्जेदार मिळत होतं, आमच्याकडे प्रेरणा ताकदीच्या होत्या. मग असं काय घडलं तर या देशामध्ये आपल्याला मानसिक गुलाम केलं गेलं, आपल्याला आपूची गोळी दिली गेली आणि त्याच्या माध्यमातून आमचे जे रोजचे प्रश्न आहेत, जीवन मरणाचे प्रश्न आहेत, राज्यघटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि हाताला रोजगार, हे जे आमचे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही, कुणीच बोलायला तयार नाही. इथं नवीन रोजगार घ्यायला तयार नाही, कारण नवीन कंपन्या यायला लागल्या तर ते गुजरातला जातात. अलीकडच्या अनेक कंपन्यांची उदाहरणं देता येईल. पण प्रश्न असा आहे की परदेशाच्या संधी शोधल्या पाहिजे आणि म्हणून जगभर फिरत असताना माझ्या लक्षात आलं की दुबईमध्ये संधी आहे, कारण 50% जास्त लोक भारतीय आहेत. एकूण गल्फ कंट्रीमध्ये, अरब कंट्रीमध्ये. आणि मला धक्का ज्यावेळेस बसला त्यावेळेस 2014ला मला कळालं की गल्फ कंट्रीमधनं भारतामध्ये 7 लाख कोटी रुपये येतात. 2014ला 7 लाख कोटी रुपये एकट्या केरळला बँक ट्रान्झॅक्शनने आलेले, व्हाईट मनी आलेले. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे 3,45,000 कोटीचं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या अंतर किती. आज मी तुमच्याशी बोलतोय, निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी संसदेमध्ये सांगितलं की परदेशातनं भारतात किती पैसे येतात, तर परदेशातनं भारतात पैसे येतात फक्त 125 अब्ज डॉलर. 125 अब्ज डॉलर म्हणजे भारत सरकारचं बजेट आहे 50 लाख कोटी रुपयाचं. भारत सरकारचं बजेट आहे 50 लाख कोटीचं, महाराष्ट्राचं सरकारचं बजेट आहे 7 लाख कोटीच्या आसपास. आणि 125 अब्ज डॉलर भारतात येतात. ते आपल्या माणसाच्या घरात येत नाही, आपल्या माणसाच्या व्यवसायामध्ये येत नाही, उद्योगामध्ये येत. मग प्रश्न निर्माण झाला काय करायचं. आणि सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रबोधनाची चळवळ जी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची होती, समतावादाची होती, मानवतावादाची होती, तिला एक दिशा दिली. अर्थकारण, उद्योजकता, व्यावसायिकता, परदेशातल्या संधी. माझ्यावर विश्वास ठेवा कोकरकर साहेब, 52 देशामध्ये आज 20,000 मुलं गेली. 20,000 मुलांमुळं 20,000 कुटुंबाचं अर्थकारण सक्षम झालेलं आहे. हा आकडा कमी आहे का माहित नाही मला, जास्त काही हे माहित नाही, परंतु निश्चित लक्षात ठेवा की एक विचार केला गेला तर एक क्रांती घडली. आता आम्ही भारत विकास ग्रुप, हनुमंत गायकवाड ज्यांनी भारतामध्ये 1 लाखपेक्षा जास्त नोकऱ्या तरुणांना दिल्या, त्यांनी आता जर्मनी, जपान, इटली अशा असंख्य देशाबरोबर भारत सरकारने त्यांनी एकत्र करार केलेला आहे. आणि आम्ही आता त्यांच्याबरोबर करार केलेला आहे की जर आमच्या मुलांना परदेशात जायचं असेल तर त्याला पासपोर्ट, त्याला विजा, तिथली नोकरी, तिथली सुरक्षिता याचे करार आम्ही आता त्यांच्याबरोबर केले. त्याचे परिणाम आता अलीकडच्या काळामध्ये दिसतील. इटली, जर्मनी, जपान याच्यामध्ये अधिकृत 11 लाख नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. 11 लाख. एकट्या सौदी अरेबियामध्ये 17 लाख लोकांना आता नवीन संधी मिळणार आहे. जे लोक हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा विचार करतायत, मुस्लिमांच्या विरोधात द्वेष पसरवतायत, त्यांना हे माहिती असलं पाहिजे की गल्फ कंट्रीमध्ये रोजगारासाठी गेलेले आपले लोक किती आहेत. ते सगळे हिंदूच आहेत. पण गल्फमधल्या मुस्लिम देशांनी जर त्यांना परत पाठवलं तर भारताची इकॉनॉमी ढासळल, मंदी येईल, या देशाला आर्थिक अडचण होईल.
लोकशाहीचा विचार का मांडला जातो? कारण आपल्या देशामध्ये शांतता पाहिजे आणि शांततेच्या काळामध्ये प्रगती होती, शांततेच्या काळामध्ये प्रगती होत असती. आणि म्हणून लक्षात ठेवा, पार्टी ट्रस्टच्या मित्रांना माझी विनंती आहे की एका हल्ल्याने मी काही डगमगलेलो नाही. तुम्ही बघितलं असेल माझ्यावर काळं वगैरे टाकलं, मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु मी त्यांना हात जोडून सांगत होतो मला तुमची छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्याची मागणी मान्य आहे, पण ते ऐकत नव्हते. तिथून कसं बसं आमचे संभाजीराजे भोसले आणि त्यांचे सगळे सहकारी, आमचे सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. तिथली परिस्थिती शांत होती. 4 तास स्वतः एकमेकांना काही काम दिले नव्हतं. जसं जसं आम्ही सोलापूरकडे प्रवास सुरू केला, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आमचं प्रचंड स्वागत झालं आणि प्रचंड स्वागत झाल्यानंतर मोहन स्वागत झालं आणि पंढरपूरला दुग्धाभिषेक झाला आणि तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला आणि महाराष्ट्र पेटला. कारण एका विचारावर हल्ला होता, एका विचारावर हल्ला होता आणि तो आहे शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचारावर हल्ला होता. माझं त्याचा काय बांधाला बांध नाही, माझे त्याचे काय आर्थिक व्यवहार नाही, मला काय त्यांनी खंडणी मागितलेली नाही, मला काय कोणाची पूर्वी धमकी दिलेली नाही. मग ही योजना कुठं बनवली जाती तर याची माहिती मिळते संघाच्या मागच्या महिन्यामध्ये. पुरोगामी विचाराचे लोक जोपर्यंत समतावादी विचारसरणी, मानवतावादी विचारसरणी मांडतील तोपर्यंत 100% भाजप आणि 400 पार हे स्वप्न पुरं होत नाही. हे लोकशाहीला धोका आहे. कारण लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संधी होती द्विपक्षीय राजवटीची, पण बाबासाहेबांनी मांडणी केली इथं विविधता आहे, जातीची, धर्माची, भौगोलिक, सांस्कृतिक, विचारधारेची, समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद, रॉईस्ट, अनेक विचारसरणीचे लोक इथं काम करतात आणि यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून आपण बहुपक्षीय लोकशाही स्वीकारली. आता बहुपक्षीय लोकशाहीला संपवून एक पक्षीय लोकशाही, हुकुमशाही आणण्याचा धोका निर्माण झालेला आहे. माझ्या हल्ल्याच्या निमित्ताने मी प्रथमच सांगितलं की शेवटाची सुरुवात आहे, ज्यांचा अंत होणार आहे. तिथं अक्कलकोटपासून सुरू झालेला हा संघर्ष आता महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणामध्ये घोंगावायला लागला आहे. कारण जेवढे म्हणून चांगले लोक आहेत त्यांना असं वाटतं की संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला म्हणजे माझ्या प्रत्येकावर हल्ला आहे. अनेक संभाजी ब्रिगेडचे लढणारे कार्यकर्ते रडलेले पाहिलेत मी. लढणारे कार्यकर्ते रडतात त्यावेळेस धोका अधिक असतो आणि हल्ला झाल्यानंतर सुद्धा बीपी वाढत नाही, माझी स्वादिशीर उडत नाही. तर लक्षात ठेवा हा धोका जास्त आहे. कारण शत्रू संपवायसाठी शिवाजी महाराजांना 10 पैसे होते, अफजल खानाचा वध होता, शाहिस्ते खानाचे डोके कापायला 200 पैसे होते. त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही आमच्या नादी लागू नका. आमची लढाई विचाराची आहे, सत्य आईची